नमस्कार मैत्रिणींनो, अशी बाही डिझाईन तुमच्याकडे असायलाच हवी. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण घेतलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस. इथे आपण पहिले अस्तरचा कपडा घ्यायचा आहे, व्यवस्थित घडी करायची आहे. त्याच्यावरती आपल्याला बाही लांबी मोजायची 10 इंच. घडी घेतली आपण 8 इंचाची आणि सुट्ट्या पदरांकडून 3 इंच अशी कॅफाईट मोजून घ्यायची. 2.25 इंच असं मध्ये जायचं आहे. वरतून आपल्याला 1.5 इंच असं पॉईंट टाकून घ्यायचा आणि इथे ही तिरपी रेषा मारून घ्यायची. बघा बाईचा आकार कसा द्यायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. जी तिरपी रेषा मारली ना त्याच्यावरती थोडासा गोल आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर दंडघेर अधिक 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला ही तिरपी रेषा मारून घ्यायची. जी रेषा मारली ना तीच रेषा आपण कट करून घ्यायची. ह्या पद्धतीने कट केलं की एक पदर आपण उचलायचा आणि इथे जो 2.25 इंचावरती आपण घेतलं होतं तिथे पॉईंट टाकून हा पदर याच्यावरती ठेवून असं थोडा हाताने प्रेस करून घ्यायचं. बाईचा जो आकार आहे त्या आकारातच असं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि तो आकार आपण घ्यायचा आहे कट करून. बघा बाईचे दोन्ही आकार अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपले तयार झालेले. त्याच्यानंतर पुन्हा आपण टेप घेऊन इथे ह्या पद्धतीने आपण 3 इंच असं मोजून घेतलंय. 3, 3.5 इंच, 4 इंचापर्यंत आपण हे मोजून घ्यायचे. तुम्हाला जितकी वरती डिझाईन करायची तितक्यावरती मोजून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला थोडासा असा तिरपा आकार द्यायचा आहे. थोडासा गोल आकार करायचा आहे तिथे करताना. नंतर आपण अस्तरचा कपडा घेऊन त्याच्यावरती हे पीसचा कपडा घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि थोडासा कपडा हा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती ते अस्तर ओपन करून ठेवायचं आहे. अगदी व्यवस्थित ठेवायचं ठेवताना. बघा ह्या पद्धतीने ठेवून एखादी पिन लावून घ्यायची म्हणजे अस्तर सरकणार नाही. आणि खालच्या साईडनी जे अस्तरचा बाजू आहे ना अशी कडेकडेने सगळीकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. थोडंसं अंतर सोडून ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची. अगदी सावकाश मारायची. जसा आकार आपण बनवला आहे तसाच तो तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई मारून पूर्ण करायची. शिलाई मारून झाली की हा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने इथे कट मारून घ्यायचे. असे छोटे छोटे कोपऱ्यात अगदी व्यवस्थित कट मारायचा. म्हणजे काय होतं, अस्तर एकदम व्यवस्थित असं फोल्ड होतं. आता अस्तर असं मध्ये पलटी करायचं. इथे हाताने कपडा अगदी व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला दाबटीप द्यायची. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची. बघा ह्याप्रमाणे असं बोटाने ना अगदी व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आकार इथे तयार होतो. आणि इथे द्यायची आपल्याला ही अशी दाबटीप. दाबटीप दिली की छान अशी फिनिशिंग तिथे येते. त्याच्यामुळे अगदी सुंदर आकार असं तयार होतो आणि छानही दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला ही दाबटीप देणं गरजेचं आहे. साईडने सुद्धा आपल्याला हे अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे कट करून. बघा ह्या पद्धतीने आता आपली बाही तयार झालेली आहे. ती आपण आता साईडला ठेवून द्यायची आणि कॉन्ट्रास्ट कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला तिथे आपल्याला एक बाजूने काय करायचं आहे, असं फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे दोरे वगैरे निघणार नाही. व्यवस्थित फोल्ड करायचं आणि मग शिलाई मारायची. आता आपली शिलाई मारून झाली की सेंटरला एक रेष मारून घ्यायची आपल्याला ह्या पद्धतीने. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अशा प्लेट्स टाकायच्या आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आता इकडनं कडेने सुद्धा आहे ना आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. प्लेटा व्यवस्थित पकडायच्या आणि शिलाई मारून घ्यायची.
बघा अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे छान अशी डिझाईन आपली तयार झाली पाहिजे। बघा ह्या पद्धतीने आपली डिझाईन तयार झाली की ज्या बाजूने आपण ती शिलाई मारली होती ना कपडा फोल्ड करून, तो फोल्ड कपडा आपल्याला खालच्या साईडने घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि ह्या पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित असं सेट करून इथे एक पिन लावून घ्यायची, दोघं बाजूने अशी पिन लावून घ्या, म्हणजे काय होईल, शिलाई मारायला सोपं जाईल। आता आपल्याला इथे कडेने हा पॅच असा पॅक करून घ्यायचा आहे। बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे व्यवस्थित असा तो पॅच पॅक झाला की छान अशी डिझाईन आपली इथे तयार होते अगदी सोप्या पद्धतीमध्ये। पिना काढून घ्यायच्या, कपड्याला पलटी करायचं आणि जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती छान अशी लेस लावून घ्यायची, ती तुम्ही कोणती लेस लावू शकता। बघा जसा आकार आपण दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा इथे अगदी व्यवस्थित असं जसा आकार दिलेला आहे तसेच आपल्याला ती लेस लावायची। त्याच्यासाठी तिथे एक छोटीशी चुनी टाकली आपण आणि पूर्ण पुढे लेस कंटिन्यू लावून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने आपली लेससुद्धा लावून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता मणी आणि सुई दोऱ्याने तुम्ही मणी लावले तरी चालेल, किंवा अशी ह्या पद्धतीने तुम्ही ह्या गमने चिटकून देऊ शकता। जी रेषा आपण मारली ती बरोबर तिथे सेंटरला आलेली आहे, आणि त्याच रेषेवरती आपल्याला, म्हणजे जी शिलाई आपण मारली होती सेंटरला बरोबर तिथे आपल्याला ते मणी लावून पॅक करायचे, म्हणजे छान अशी डिझाईन तिथे आपली तयार होणार आहे। इथे हे मणी तुम्ही सुई दोऱ्याने शिवले तरी चालतील, किंवा असे चिपकून घेतले तरी चालतील। अगदी सावकाश मणी आपल्याला चिपकवायचे, म्हणजे एकदम व्यवस्थित असे लागणार आहे ते। बघा इथे आपण आता हे गम लावून घेऊया आणि मग त्याच्यावरती मणी ठेवून घ्यायचे। मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा आपल्या बाहीचा डिझाईनचा फायनल लुक। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।